नमस्कार मंडळी, तुम्ही कधी पायाळू हा शब्द ऐकलाय का? ऐकलाच असेल. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर हा शब्द फार जास्त ऐकला असेल. कारण की असे खूप लोक आहेत की जे पायाळू असतात आणि असंही म्हणतात की जे लोक पायाळू असतात त्या लोकांना जमिनीच्या आतलं सोनं दिसते, जमिनीच्या आतली चांदी दिसते, जमिनीच्या आतलं पाणीसुद्धा दिसतंय. आणि कधीकधी काही अशा शक्त्या त्या माणसाला बोलतात की त्या शक्त्यांमुळे तो माणूस भीतो, त्याला आवाज येतात, त्याला सोनं वाजण्याचे पण आवाज येतात. म्हणजे असं की बाबा एखादा धनावरचा राक्षस आहे, तो त्याला बोलावतो, त्याला सांगतो की धन इथं आहे तिथं आहे, किंवा त्याला मागतो बळी त्याच्या घरचा, त्याचा किंवा त्याच्या मित्रांचा. अशा प्रकारचे खूप काही कारणं आहेत जे की पायाळू माणसासोबत घडतात. आणि आज जी स्टोरी आहे ना आपली स्टोरी त्याच प्रकारची आहे. आणि आपल्या स्टोरीमध्ये एक मुलगा आहे जो की पायाळू होता आणि त्याच्यासोबत ही पूर्ण घटना घडलेली आहे. त्याची ना इतकी भयानक पद्धतीने परिस्थिती बेकार झाली होती या गोष्टीमुळं की तो सांगता वेळेस असं सांगू लागला की यार खरंच कोणी पायाळू नसू नये, कोणीच नसू नये. आता काही लोक म्हणतील की पायाळू असणं चांगलं आहे, पण तो म्हणला की नाही, खूप मोठा त्रास होतो, इतका भयंकर त्रास होतो की आपण विचारसुद्धा करू शकत नाही, एवढा भयंकर त्रास होतो. तर त्या मुलाचं नाव काय आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही, त्या मुलाचं गाव कोणतं आहे तेही मी तुम्हाला सांगणार नाही. आपल्याला कमेंट येतात की बाबा तू जे म्हणतोस ना की स्टोऱ्या खऱ्या आहेत, सत्य स्टोरी आहे, मग तुझ्या स्टोरीचा आम्हाला पत्ता दे, आम्ही जाऊन बघतो तिथं काय असते आणि काय नाही. ते कसं आहे, आपण जर त्या माणसाचा पत्ता सांगितला, ते गाव सांगितलं, तर उगाच त्या माणसाला प्रॉब्लेम होऊ नयेत. कसं आहे, एक माणूस जर विश्वास करत असला ना तर दुसरा माणूस विश्वास करल असं नसतं. 10 पैकी 6 माणसं विश्वास करतील, 4 माणसं विश्वास करणार नाहीत. तशा प्रकारचा हा प्रकार असतो. त्यामुळं बाबा आपल्यामुळं कुणालाही त्रास होऊ नये ही आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि तीच मी घेतो. मग भलेही लोक म्हणतील की बाबा तू खोटा सांगतोस, असं सांगतोस, तसं सांगतोस. हां, मान्य करतो की आपल्या स्टोऱ्याजमधल्या काही स्टोऱ्या काल्पनिक असतात, पण ऐकल्याच्या नंतर त्या लगेच कळतात. पण जेव्हा मी म्हणेल ना की हां ही गोष्ट सत्य आहे, तर विश्वास ठेवा की ती गोष्ट सत्य असणारच. आणि पुन्हा काही लोक म्हणले की तुमच्या चॅनलवर इतके सबस्क्रायबर आहेत पण व्ह्यूज जास्त नाहीत आणि एवढे व्हिडिओज आहेत तरीसुद्धा सबस्क्राईब जास्त नाहीत. तुमचे कमीत कमी 1 लाखच्या वरी तरी सबस्क्रायबर झाले पाहिजे. मी शॉर्ट खूप जास्त टाकलेले आहेत माझ्या व्हिडिओवर आणि त्या कारणामुळं माझे जे व्हिडिओज आहेत ना ते खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतात. तसं नाही आहे, माझे जे व्हिडिओ आहेत ना ते 200च्या जवळपास असतील मोठाले, आणि जे शॉर्ट असतील ते याच्यामध्येच कापू टाकलेले आहेत मी सुरुवातीला, काही टाईम वगैरे थोडंसं ॲडजस्टमेंट करण्यासाठी. आणि तेव्हा काय मला तेवढंसं नॉलेज नव्हतं की शॉर्ट वेगळा टाकायला पाहिजे आणि हा मोठा व्हिडिओ वेगळा टाकायला पाहिजे. तर आता ह्या चिल्लर गोष्टी थोड्या साईडला ठेवूयात, आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात. आपण तात्पुरतं ना त्या मुलाचं नाव शंकर असं ठेवूयात. शंकर नावाचा मुलगा होता, 12 वर्षाचा मुलगा होता आणि तो पायाळू होता. त्याला 12 वर्ष झाले की त्याला ते आवाज यायला चालू झाले, जमिनीमध्ये खळखळ वाजायला चालू झालं. आणि त्या गोष्टींना त्याने तेवढ्या नोटीस केल्या नव्हत्या की बाबा हे असं जे होतंय ना ते थोडंसं प्रॉब्लेम देऊ शकतील, म्हणून त्यांनी ते गोष्ट त्याच्या घरच्यांना सांगितली सुद्धा नाही की मला असे प्रॉब्लेम होत आहेत, तशा प्रॉब्लेम होत आहेत. पण एक दिवस तो जेव्हा एकला होता तेव्हा त्याला कुणीतरी बोलू लागलं की अरे शंकर इकडं बघ ना, इकडं. शंकर इकडे तिकडं बघायचा, त्यावेळेस पुन्हा त्याला आवाज यायचा की अरे खाली बघ खाली. आणि जेव्हा तो खाली बघायचा त्यावेळेस त्याच्या पायाखालून जमीन सरकायची. त्याला असं वाटायचं की माझ्या पायाखाली जमीनच नाही आहे, खूप खोल दरी आहे आणि याच्यामध्ये आता मी पडणार आहे, खूप मोठं पाणी आहे समोर, आता त्या पाण्यामध्ये मी पडणार आहे, असं त्याला भयंकर भीती वाटायला लागल्या. कधी जर तो झोपला तर सोन्याचा आवाज येता, खळ खळ, सोनं वाजतं ना तसा आवाज येतो, असा खळ खळ, तशा प्रकारचा त्याच्या कानावर आवाज यायचा. तो भ्यायचा. मग आता ही गोष्ट थोडी जास्त झाल्याच्या नंतर तो त्याच्या आईवडिलांना सांगतो की आई मला अशा प्रॉब्लेम यायलेत, मला असं भीती वाटायले आणि मला असे विचित्र प्रकारचे आवाज यायले. तर मग त्याचे आईवडील त्याला घेतात आणि एका महाराजाकडं किंवा एखाद्या अशा जागेवर घेतात की त्याला तिथं डाकता आलं पाहिजे. आता बघा, जे पायाळू माणूस असते ना त्याला ना लहानपणी थोडंसं जेव्हा त्याला समजायला लागतं त्यावेळेस त्याला डागतात. डागल्याच्या नंतर त्याला ना सोनं, हे विचित्र प्रकारचे आवाज, जमिनीमधलं पाणी हे दिसत नाही, हे सगळं काही बंद होतंय. एक नॉर्मल मुलगा जसा असतो ना तशा प्रकारे त्याचं आयुष्य होतंय. तसं याचा डागून आला आणि हा एकदमपणे नॉर्मलचा जगू लागला. आणि अजून एक असं असतं की जे पायाळू माणूस असते, अशी म्हण आहे, हे काय मला असं पक्क माहिती नाही की बाबा असं होतेच का, त्याच्या अंगावर विजा खूप जास्त आकर्षित होतात म्हणे, आभाळात चमकणाऱ्या. तुम्हाला माहीत असेल की लोक म्हणले की बाबा पायाळू माणसाला जेव्हा घराच्या बाहेर असं आभाळ वगैरे असेल, कडकडाट असेल, विजांचा पाऊस पडत असेल तर त्या माणसाला बाहेर जाऊ देत नाहीत. तर ते एक खूप अट्रॅक्शन होतं आहे असं म्हणतात लोक.
तर मग शंकरला डागून आणलं. शंकरला काही प्रॉब्लेम होत नव्हते. शंकर एकदम पैकी रिलॅक्स झाला एकदम सुरळीतपणे, आणि जसा नॉर्मल मुलगा जगतो तशा प्रकारे शंकरसुद्धा जगायला लागला. आता त्याला कम्प्लिटली 20 वर्ष होतात तरीसुद्धा त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही. पण एका दिवशी तो असा सहज आपल्या मित्रांसोबत बसला होता. ते जरा बाहेर गावी त्याला शिकायला होता, तर तो रूम करून राहत होता. तर त्याचे जे रूममेट्स होते त्यांना म्हणलं की बाबा मी पायाळू आहे. गप्पामध्ये निघलं आणि मलाही सुरुवातीला जे सोनं वगैरे असतं ना ते दिसायचं आणि मला त्याच्या प्रॉब्लेम्स व्हायच्या. आता जे शंकर आहे त्याची परिस्थिती, त्यांच्यासोबत राहणाऱ्या मित्रांची परिस्थिती एकदम अशी काट्यावर होती. असं समजा की त्यांना समजा जर खर्चायचं जरी म्हटलं ना तर विचार करून पैसे खर्चावे लागत होते. समजा त्यांना जर एखादा चहा जरी प्यायचा असला ना तर त्यांना तो विचार करावा लागायचा की हां समजा आता जर आपण आता एवढा चहा पिला तर समोर आपल्याला चहा किती प्यावा लागेल किती नाही, असा हिशोब लावून ते खर्च करायचे. एवढी बिकट परिस्थिती होती. आणि नवीन जवानीमध्ये आलेले अंगामधलं रक्त असं एकदम सळसळतं. तर एका रात्री सगळेजण गप्पा मारू लागले. त्यावेळेस याचा प्रश्न याचं निघलं तोंडामधून की बाबा मी पायाळू आहे आणि सुरुवातीला मला सोने नाणे जे काही दिसायचं ना ते सगळं काही दिसायचं. मग याचे 2 मित्र म्हणले की तुझं बंद कसं झालं सोनं दिसणं. शंकर म्हणला की मला माझ्या आईवडिलांनी एका महाराजाकडे नेलं आणि डागलं, त्यामुळं मला बंद झालं. मग हे जे 2 जण मित्र आहेत ते म्हणले की बरं ठीक आहे, जर समजा तुला अजून सोनं पाहायचं असेल आणि ते जर डाग काढायचं असेल तर काय होईल. हा म्हणला की काय माहीत नाही, पण कदाचित होऊ शकते, असं काही अंदाजा नाही सांगता येत. मग त्या 2 जणांनी आणि या शंकरने प्लॅन बनवला की जे डागलेलं आहे ना, जे लासलेलं आहे ना ते एकदम पैकी काढून टाकायचं आणि पहिल्यासारखं पायाळू व्हायचं. मग यांच्या ओळखीचा एक दुसरा मित्र होता, म्हणजे त्या तिघांच्या ओळखीचा एक दुसरा मित्र होता. तो फक्त कधीमध्ये जर भेटला तर बोलायचा, हातवरी करायचा, एकदम नॉर्मल ओळख कशी असते ना तशा प्रकारची. तर त्याला म्हणतात की बाबा हा आमचा मित्र आहे आणि याला डागलेलं आहे, ते डागलेलं काढायचं आहे. तो तिथला लोकल होता. ज्या शहरामध्ये हे 3 जण शिकण्यासाठी होते त्या शहरामधला तो लोकल होता आणि त्याच्या ओळखीचा एक तंत्रमंत्र करणारा माणूस होता. एकदम नॉर्मल असा माणूस, पॅन्ट शर्ट घालणारा, पण त्याला थोडीशी तंत्रविद्येचे ज्ञान होतं. तर तो म्हणला की बाबा असं आहे, आपल्याला तिथं जावं लागेल आणि तिथं याचा जे काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करावी लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कुठं सोनं बिनं जर काही दिसलं तर त्याच्यातला हिस्सा मात्र आम्हाला द्यावा लागेल. आता कुणाचीही आशा असते ना. आता तोही मित्र, हेही 3 जण मित्र. मग आता तो जो मुलगा होता तो समोरच्याला म्हणला की बाबा एक पायळू आहे, त्याची इच्छा आहे की त्याचं जे डागलेलं आहे ते काढायचं आणि ते जिथं म्हणाल धन तिथलं धन खतायचं आणि काढायचं. काय म्हणता. आता तो तांत्रिक हुशार, त्याला सगळं माहीत. तो याला म्हणला की बाबा ठीक आहे मी ते डागलेलं काढून देतो, पण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सोनं काढसाल आणि सोनं घेसाल त्यावेळेस मला त्याच्यामधला हिस्सा पाहिजे. आता तर काय हे सगळीच यायची टीम जी आहे ना ही 5 जणांची टीम झाली. फक्त याच्यामध्ये अट अशी होती की ते सोनं खत्ता वेळेस जो तांत्रिक आहे ना तो यांच्या सोबत नाही राहणार, कारण की त्याला माहीत होतं धनावर काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आणि ज्यावेळेस धन कोणाला सापडतं तर धन त्या बदल्यात काही ना काहीतरी त्या समोरच्या माणसाचं घेतं. कुणाचा ना कुणाचा जीव बळी म्हणा, काहीतरी असतं जे ते घेत असते. तर हा म्हणला की ठीक आहे आपण आणू, काढू आणि प्रक्रिया चालू करू. जो शंकर आहे त्या शंकरला त्याचे 2 मित्रजण घेऊन येतात त्याच्यापाशी. जे काही विद्या वगैरे तंत्र मंत्र जे असतात ते सगळं काय कार्यक्रम करतात आणि त्याला जे डागलेलं आहे ते डागलेलं काढतात. आता डागलेलं काढल्याच्या नंतर महिनाभर तर काही फरकच जाणवत नाही की समजा बाबा निघलंय किंवा नाही निघलंय, दिसलंय किंवा नाही दिसलंय, कारण की शंकरला काही तसा अनुभव आला नाही. कुठं जमिनीमध्ये खळखळ वाजलं नाही, ना कोणता आवाज आला आहे, ना कुठलं पाणी दिसलंय, काहीच दिसलं नाही ना त्याला. मग शंकरला वाटलं की अरे काय नाही, काही होऊ शकत नाही. आणि तो समोरचा तांत्रिकही म्हणला झालं तर काम होईल नाहीतर होणार नाही, कारण की कसं आहे एकदा जर माणसाला डागलं ना तर त्याला त्या डागापासून लांब करणं, डाग त्याचा तोडणं ते खूप अवघड जातं आहे. मग शंकर म्हणला की ठीक आहे बाप्पा पण प्रयत्न करून बघूयात आपण. याने प्रयत्न केला पण त्याला महिनाभर काही जाणवलं नाही. पण दुसऱ्या महिन्यामध्ये जेव्हा शंकर एकला त्याच्या रूममध्ये झोपला होता त्यावेळेस त्याच्या कानापाशी ना कोणीतरी फुसफुसल्यासारखं वाटलं. समजा एखादा माणूस हळूवार आपल्या कानापाशी बोलतो ना, असा फुसफुस करतो, त्याच्या होठांचा आणि त्याच्या अंगामधल्या त्या श्वासाचा आपल्या कानावर असा असर पडतो, थोडासा गुदगुल्या होतात बघा, तशा प्रकारचा शंकरला झालं. आणि शंकर असा उठला दचकून, कान झटकला, इकडं तिकडं बघितलं. याला वाटलं की बाबा आपला मित्र आहे का काय की. इकडे तिकडे बघितलं, काहीच नसतं. आता महिना झालेला असतो, त्यानं ती जी गोष्ट आहे लासले ती जे डागलेलं आहे ते काढलेली याच्या लक्षामधून गेलेली असते. तर महिना झालेला असतो तर हा ते विसरलेलं असतं. तर याला वाटलं की अरे काय मी कोण फुसफुस केलंय.
मग हा पुन्हा झोपी गेला. पुन्हा इकडच्या कानामध्ये तशाच प्रकारचं झालं की कुणीतरी हळूवार त्याच्या कानामध्ये असं बघतंय, म्हणजे सॉरी बघतंय म्हणतोय मी, बोलतंय. पुन्हा हात दचकला, पुन्हा उठला आणि इकडे तिकडे बघायला लागला. मग हा आपले डोळे बंद करतो आणि असं एकदम शांतपणे बसतो. तर याला एक मिनिमम खूप छोटासा आवाज याच्या कानावर येतो आणि याला ना एका जाग्यावरचा पत्ता त्याच्या कानामध्ये ऐकू येतो. या जागेवर गेल्याच्या नंतर एक तिथं मोठं झाड आहे. त्या झाडाच्या बाजूला 8 फुटाच्या अंतरावर मी तुझी वाट बघतोय, अशा प्रकारचा त्याला पत्ता देण्यात आला. मग याचे मित्र येतात. मित्र आल्याच्या नंतर हा बसलेला रूममध्ये एका पितळाला टेकून, याच्या अंगाला घाम सुटलेला. मित्र आल्याच्या नंतर मित्र म्हणतात की अरे शंक्या, काय झालं तुला, तब्येत तर बरोबर आहे ना. त्याच्या अंगाला हात लावून पाय, ताप वगैरे आले का, काय आले का, पण काय एकदम नॉर्मलचं होतं. शंकर म्हणतो मला आवाज आले होते. मग हे दोघं जण म्हणतात आवाज आले होते, कशाचे आवाज. हा म्हणतो की मला एक पत्ता ऐकू आला, त्या झाडापाशी 8 फुटाच्या अंतरावर कुणीतरी आपली वाट बघतंय. मग या दोघा जणांना वाटलं की अरे याला जे टाकलेलं होतं ते निघलं का काय, आणि 100% निघलंच असावं. चल आपण काय ते बघूया जाऊन. आता त्यांचं जे लोकेशन होतं आणि जे पत्ता यांना भेटला होता तो 8 किलोमीटरचा होता. बघा, हे ज्या रूममध्ये राहायचे त्या रूमची जे फ्लोअर होता तो 8व्या नंबरचा फ्लोअर होता. ज्या गल्लीमध्ये राहायचे ती गल्ली 8व्या नंबरची गल्ली होती आणि यांच्या प्लेसपासून ते प्लेस 8 किलोमीटर होतं कम्प्लिटली. आणि त्या प्लेसपासून जे झाड आहे त्या झाडापासून दूर 8 फुटाच्या अंतरावर कुणीतरी यांची वाट बघू लागलं. 8 8 8 8 8 कम्प्लिटली 8 8. किती भयानक गणित आहे. तर हे तिघही जण कुणाला न सांगता आपल्या बाईकवर बसतात आणि त्या प्लेसवर जातात. तिथं गेल्याच्या नंतर त्या झाडापाशी जातात आणि तिथून 8 फुटाच्या अंतरावर ज्या दिशेनं त्याला सांगितलं होतं त्या दिशेनं तो शंकर जातो आणि तिथं उभा राहतो, इकडे तिकडे बघतो. तर याला काही जाणवत नाही. आता याचे जे 2 मित्र ते म्हणतात की अरे काय घुमवायला यार, तू काय मनानच काय बनवणं तर खरं ना. शंकर म्हणतो की अरे नाही यार, आई शपथ मला माहीत होतं. आणि ती जी जागा होती ना ते एकदम सामसूम होती, एकदम सामसूम, एकदम असं दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं त्या जागेवर. असं माळ रान असल्यासारखी ती जागा होती. तर एकदम शंकरच्या कानावर आवाज आला कुणीतरी हसण्याचा. मग शंकर इकडे तिकडे बघायला लागला. मग आता तो आवाज शंकरला म्हणला की खाली बघ, खाली खाली. शंकर खाली बघताच दचकला आणि 2-4 पावलं असा पळत पाठीमागं गेला. आता याचे 2 मित्र त्याला जाऊन म्हणले की अरे रे काय झालं तुला इतकं पळायला, काय झालं. शंकर म्हणला की अहो काय सोनं आहे रे तिथं, लय सोनं आहे. मायच्यानं मडके भरलेले, ते बी 3 मडके, 3. हे म्हणतात 3 मडके. मग सगळेजण तिथे जाऊन बघ, काहीच नाही. आता हा तिथं गेल्याच्या नंतर बघतो तर तिथं 3 मडके. अरे ते म्हणतात हे बघ ना, हे बघ इथं एक मडका आहे, एक या इथं मडका आहे आणि एक पलीकडं मडका आहे. असं त्रिकोण असतो ना तशा प्रकारचे 3 मडके ठेवलेले आहेत. पण त्याच्या मधात एक मोठं मडकं आहे, त्या मडक्यामध्ये राख आहे, राख. आणि ती जी राख आहे ना ती राखामधूनच मला आवाज येतोय, ये मला इथून काढ, ये मला इथून काढ, ये मला इथून काढ. आता याचे 2 मित्र म्हणतात की यार इथं 100% सोनं आहे, धन आहे. मग हे प्लॅन बनवतात की आता इथं आपण येऊन खतायचं आणि याला काढून घेऊन जायचं. आता जे काय म्हणतात ते 3 जण होते, ज्याच्यामधला जो शंकर होता तो विचार करू लागला की त्या 2 जणांना सांगावं की नाही. आता हे 3 जण म्हणले त्यांना कशाला सांगायचं, म्हणजे याचे 2 जण म्हणले त्यांना कशाला सांगायचं, उगाच विनाकारण हिस्सा घेणार, आपल्याला काय फक्त खतायचं, काढायचं आणि घेऊन जायचं. पण इथे एक अशी प्रॉब्लेम होती, जो शंकर होता तो म्हणला होता की कदाचित हे जे खालचं अंतर आहे ना, अंतर हे कम्प्लिटली 8 फूट असावं. विचार करा 8 फूट खतनं होईल का. याच्या 2 जण मित्र म्हणले अरे आम्ही काय कमी लहान समजलो का बे, मायला आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत, एकदम दांडगे. आणि खरंच त्यांच्या शरीरं फार असे तगडे बिगडे होते. 3 जणांचे पण शरीरं तगडे होते आणि दमदार होते. 3 जण मिडल क्लास फॅमिलीमधून ते शेतकऱ्याचे पोरं होते. शेतात काम गेम खतण्या बितण्याचं काम सगळ्यांना येत होतं. तर मग त्यांनी प्लॅन बनवला की आज संध्याकाळी यायचं आणि खतायचं, कोणाला न सांगता. संध्याकाळी 11 साडे 11 वाजता आपल्या तिथून निघायचं, कारण की इथं जर खतत बसलं तर कोणाला काही पता लागणार नाही. मग 3 जण प्लॅन बनवल्याप्रमाणे संध्याकाळी 11 वाजता त्या जागेवर आले आणि खतायला चालू केलं. खत्ता 4 ते 5 फूट खतलं त्यांनी. ते 3 जण दमले, एकदम रिलॅक्स पद्धतीनं दमले. आता त्यांना माहीत होतं की बाबा आपण दमल्याच्या नंतर पुन्हा खतूयात, पण दमले आणि तिथं बसले. तर त्यांच्या कानावर ना एक आवाज आला, नॉर्मलचा आवाज, हसण्याचा आणि खिदखिदण्याचा. आणि तो आवाज होता एका महिलेचा.
यांनी त्या आवाजाकडे बघितलं आणि हे तिघही जण शांत राहिले. आणि त्या आवाजामध्ये अजून एक आवाज होता आणि तो आवाज होता एका माणसाचा. म्हणजे यांना कंप्लीट कळालं होतं की कुठंतरी थोड्या अंतरावर एक लफडं बसलेलं आहे जे की रोमॅन्स करतंय. आता यांचा असा प्लॅन होता की बाबा आपलं मुकाळण खतायचं आणि इथून निघून जायचं. पण यांचे जे दोघं जण मित्र होते ना, शंकरला सोडून दोघं जण, त्यांचा असा प्लॅन होता की आपण जायचं आणि बघायचं. डायरेक्ट करता करता जर त्यांना आपण बघितलं तर कदाचित आपलाही नंबर लागेल. माणसाची जात लय बेकार असते आणि त्यातल्या त्यात ज्या माणसाचे विचार घाण असतात ना, त्यांची तर बस बघायचं कामच नाही. तर यांनी असा विचार केला की आपण फक्त जाऊन बघूयात की किती अंतरावर आहेत म्हणून. मग हे तिघही जण हळूहळू जिकडून आवाज आला तिकडे गेले. तिकडे गेल्याच्या नंतर थोड्या अंतरावर, कमीत कमी बघा 50 ते 60 फुटाच्या अंतरावर ते जोडपं बसलेलं होतं. मस्तपैकी गोधडे पितळं टाकलेलं होतं खाली आणि त्यांचा मस्त फर्स्ट क्लासपैकी सगळा कार्यक्रम चालू झालेला असतो. हे तिघं जण जातात, बघतात आणि बघितल्याच्या नंतर ना त्या जोडप्याला काय वाटलं काय माहीत, त्यांच्या जवळची बॅटरी घेतली आणि यांच्या तोंडावर दाबली की हे तिघं जण दिसले की ते जोडपं आरबळल्याच्या नंतर अंगावर कपडे वगैरे घालू लागले. हे तिघही जण तिथं जातात. तिथं गेल्याच्या नंतर त्या दोघा जणांना पकडतात आणि हे म्हणतात की इथून जायचं नाही, अजिबात जायचं नाही, इथून जर गेला तर तुमचा कार्यक्रम. मग आता ते दोघं जण म्हणू लागले बाबा सोडा आम्हाला, थोडंसं आम्हाला जाऊ द्या. आता ती जी महिला होती ना ती थोडीशी वर्कर होती, त्या प्रकारची वर्कर होती. तर ती काय म्हणली ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ना तुम्ही करू शकता आणि इथून आम्हालाही जाऊ द्या आणि तुम्हीही जाऊ द्या, आम्हाला आमचं करू द्या. आम्ही म्हणजे सेटलमेंट करून टाकलं. ती वर्कर होती ना, सेक्स वर्कर होती, त्यामुळे तिला काय तेवढा काय फरक पडला नाही. मग या तिघं जणांनीही तिच्यासोबत केलं आणि त्याही माणसांनी केलं. पण करता वेळेस या बाईने ते शंकरला विचारलं की तुम्ही इथं काय करतायत एवढ्या रात्री, तुम्ही कोणाला आणलंय काय? तर तो शंकर असंच करता भावनेमध्ये म्हणला की काही नाही, आम्ही तिथं खततोय सोनं. मग असं म्हणल्याच्या नंतर हिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि हिनं त्याला सांगितलं, हिला ज्यानं आणलं होतं ना त्याला. मग आता तो बी धापाड होता आणि त्या लोकलचा होता. तो सरळ यांना म्हणला की तुम्ही काय करता इथं सरळ. आता याचे जे दोघं मित्र होते, याचे दोघं काय नाही, आम्ही फक्त फिरण्यासाठी आलो होतो, थोडंसं हलकवण्यासाठी, तुमचा आवाज आला म्हणून आम्ही इथं आलो. अशा प्रकारे हे झालं त्यांचं. हे म्हणले की आता नाटकं लावू नका तुम्ही, आम्हाला माहिती आहे तुम्ही इथं काय करायला ते आणि त्याच्यातला आम्हाला हिस्सा पाहिजे आणि आम्हाला जर नाही भेटलं ना तर आम्ही सगळी बोंब करेल, लक्षात ठेवा. तुमच्या तिघा जणांना आम्ही बघितलेलं आहे, पोलीस केस करेल. आणि इतकंच नाही, या महिलेवर अत्याचार केला, हिच्यावर तुम्ही त्या प्रकारचं चुकीचं काम केलं जबरदस्तीने, याची पण केस करेल. आता ही तिघा जणांची फाटली. सुरुवातीला तर यांची फाटवली होती, आता त्यांनी यांची फाटवली. कसं आहे ना, सोनं पैसा ना माणसाच्या अशा नियती बदलवते. आता त्या जागावर टोटल 5 लोक झाले. ती बाई, त्या बाईचा प्रियकर आणि हे तिघं जण. यांनी पहिले तर 4 ते 5 फूट खड्डा खतला होता. ते दोघं जण आल्याच्या नंतर त्या सगळ्यांनी मिळून 8 फूट खतला खाली आणि खड्डा खतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जसं शंकर म्हणला होता त्या प्रकारचे 3 मडके होते. त्या सेंटरला एक मोठं मडकं होतं ज्याच्यामध्ये राख होती. शंकर म्हणला की बाबा माझ्या कानामध्ये अजून एक आवाज असा आला होता की मला शांती पाहिजे, मला मोक्ष पाहिजे, त्याच्यानंतर मी तुम्हाला हे माझं सोनं देईल. मला जर मोक्ष तुम्ही दिलं तर ठीक, नाही मोक्ष दिलं तर तुम्हाला सोनं भेटणार नाही. तर शंकर त्या सगळ्या जणांना सांगू लागलं की हे जे बाकीचे 3 मडके आहेत ना याच्यामध्ये सोनं भरलेलं आहे आणि हे जे मधातलं मडकं आहे ना याच्यामध्ये राग भरलेली आहे. फक्त आपल्याला एकच काम करायचं की ते मधातलं मडकं आहे ना ते सुरुवातीला उचलायचं, बाकीच्या मडक्यांना हात नाही लावायचा. सुरुवातीला ते मडकं उचलायचं आहे, बाहेर नदीमध्ये फेकून द्यायचं. वाहत्या पाण्यामध्ये, नदी असो नाला असो काहीतरी, म्हणजे वाहतं पाणी असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. त्या पाण्यामध्ये ती राख टाकायची, त्याच्यानंतर यायचं आणि नंतर हे मडकं उचलून घेऊन जायचे. तर आपण दोघं तिघं जण ती राख टाकायला जाऊ आणि दोघं तिघं जण इथं थांबू. आता त्या बाईला आणि तिच्या प्रियकराला अजिबात विश्वास पटला नाही. ते दोघं जण म्हणले बाबा आम्ही जाऊ आणि तुम्ही थांबाव. मग हे म्हणले तुमच्यातलं एक जण थांबा, तुमच्या एक जणासोबत आम्ही दोघं जण थांबतो आणि आम्ही दोघं जण जाऊन ती राख टाकून येतो. ते म्हणले की नाही तसं काही नसतं, तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. ती बाई आहे ना सरळ जाते आणि एक सोन्याचं जे मडकं आहे ना ते उचलते, त्याचं झाकण उघडून बघते तर त्याच्यामध्ये सोन्याचे छोटे छोटे शिक्के फुल भरलेले होते. हे पाहताच ती बाई तिथून पळून जायला निघली. कर ते मडकं हातात घेतलं. ती म्हणली की मी माझा हिस्सा उचलला, आता मी माझी चालली. शंकर म्हणला की नका जाऊ, थांबा, त्या मडक्याला ठेवा जिथं होतं तिथून त्याला हलवू नका. तरी पण ती बाई ऐकली नाही, उठली आणि त्या माळांना सरळ चालायला लागली. नॉर्मलशी चालता ती खाली पडल्याच्या नंतर तिच्या हातामधलं जे मडकं आहे ते समोर पडलं आणि फुटल्याच्या नंतर ती बाई त्या जागेवर पडलेलीच होती, उठली नाही. मग जो तिच्यासोबतचा जो माणूस होता तो तिच्यापाशी गेला, तिला सरळ करण्याचा प्रयत्न करायला, ती सरळ होईना. एकदम टाईट खतरनाक पद्धतीनं ती जराशी पण हला, तिचा जो हात असा पडलेला आहे तो हात सुद्धा त्याला उचलना.
मग तू याला हाक मारतो शंकररायच्या मित्रांना, अरे यार या बाईचं वजन खूप जास्त झालं, तुम्ही पटकन या इकडं. हे आले, त्या बाईचं वजन म्हणजे त्या बाईचा हात उचलायले, त्या बाईला सरकवायचा प्रयत्न करायलेत, पण ती बाई या 3-4 जणांना सुद्धा सरकत नव्हती. त्याच्यासमोर पडलेलं सोनं, त्या सोन्यावर तिच्या प्रियकराची नजर गेली. त्याला वाटलं की वाव आता आपलं सोनं भेटलं. त्याने तिला सोडलं आणि ते सोनं येचून आपल्या खिशामध्ये भरायला बघू लागलं. शंकर म्हणला की अहो तसं करू नका, प्लीज तसं करू नका. तो खिशामध्ये भरतो आणि पुन्हा पळायला प्रयत्न करतो, तर तो पण खाली पडतो आणि तशाच प्रकारे पडतो. डोळ्याची पापणी सुद्धा लवत नाही. जसा पडला तशाच प्रकारे, जसं की एखाद्या गोट्याच्या मूर्त्या पडलेल्या आहेत तशा प्रकारे ते 2 जण पडतात. मग शंकर म्हणतो बघा आपण जर सोन्याला हात लावला बाकीच्या तर असंच होणार. आणि आता मला माहिती नाही की नेमकं आता बाकीचं जे उरलेलं सोनं आहे ते आपल्याला भेटेल किंवा नाही. फक्त आपण एक काम करूयात, ते जे राख आहे ना ते उचलूयात आणि घेऊन जाऊयात. हे 2 जण उठतात, म्हणजे 2-3 जण उठतात, ती राख उचलतात. त्याच्यातला आता 3 जण राहिले होते, 3 जणही गेले तिकडं. ते म्हणले बाबा आपण थांबत नाही, काही झालं तर आपल्याला भीती वाटायली. एकही थांबायला तयार नव्हतं आणि 1 जण ती राख घेऊन जायला तयार नव्हतं. 3 जण जातात त्या पुलावरून ती राख खाली टाकतात. पण राख वरून टाकता वेळेस राखासारखं वाटत होतं, पण पाण्यामध्ये जेव्हा आवाज येऊ लागला ते असं वाटत होतं की मोठमोठाले खडे, मोठमोठाला काहीतरी आपण टाकतोय अशा प्रकारे वाटत होतं. मग आता 3 जणांना थोडंसं डाऊट यायला लागले की नेमका हा प्रकार काय आहे. मग हे 3ही जण परत वापस आले. वापस आल्याच्या नंतर यांनी त्या खड्ड्यामधले जे 2 मडके होते ते मडके उचलले आणि त्यांची झाकणं उघडली. तर त्या दोन्ही मडक्यांमध्ये सोन्याच्या ऐवजी राख होती. आणि जे या बाईने आणि ज्या प्रियकराने जे ते मडकं फोडलं होतं तिथं पण सगळी राख पडलेली होती. सोन्याचा एकही शिक्का नव्हता. आणि ते जे 2 दगडासारखे पडले होते, जेव्हा यांनी याच्यामध्ये टाकली राख त्या तळ्यामध्ये म्हणजे त्या पाण्यामध्ये आणि तिथून वापस आले, त्यावेळेस या दोघांचं जे दगडी शरीर होतं ते एकदम नॉर्मलचं झालं. हे 2 जण उठले आणि पळत पळत याच्याकडे आले आणि या 2 जणांचे भांडणं या 3 जणांसोबत लागले. आणि त्या 5 जणांचे स्वतःमध्ये इतके भांडणं लागले की प्रत्येक जण जखमी झाला. आता या 2 जणांचं म्हणणं होतं की बाबा आम्ही जेव्हा त्या परिस्थितीमध्ये होतो त्यावेळेस तुम्ही सोनं घेऊन गेले आणि इथं आमच्यासमोर राग आणून ठेवले की तुम्हाला असं वाटावं की आम्ही तुमच्यातला हिस्सा मागू नये म्हणून, आणि तुम्ही आमच्यासोबत दगा केलाय. आणि हे 2 जण त्यांना सांगायले की तसं काहीच नाही, आम्ही फक्त राग नेऊन टाकली आणि इथे येऊन पाहिलं तर याच्यामध्ये राग झाले. या घटनेवरून या 5 जणांमध्ये भांडणं झाले, इतके झाले की खूप जास्त भांडणं झाले. इतके भयानक की एकमेकाला मार खतरनाक पद्धतीने लागला. एखादा जर बायचान्स त्या 5 जणांपैकी जर एखाद्याजवळ जरी चाकू वगैरे असला असता तर या 5 जणांचे जीव गेले असते. इतके भारी त्यांचे भांडणं झाले. कसे बसे त्यांचे भांडणं मिटले. आपापल्या घराकडे आले. ती यांना ओळखत नाही, हे त्यांना ओळखत नाही. आणि जो शंकर होता तो परत त्या तांत्रिकापाशी गेला. त्याला म्हणलं बाबा मला पुन्हा टाकून दे, मला या भानगडीमध्ये पडायचं नाही, कारण की जीव जाता जाता वाचले. आणि यांना कळालं की जे धन असतं ना ते बळी घेतल्याशिवाय धन भेटत नाही. आणि यांच्यासोबतही तसंच झालं. आणि आजची स्टोरी आपली इथंच संपली. स्टोरी मला माहिती आहे अर्धवट होती आणि संपूर्ण नव्हती आणि व्यवस्थितशीर नव्हती, कारण की स्टोरी मला खूप तोडक्या मोडक्या याच्यामध्ये आली होती. फक्त मला त्याच्यामध्ये काय मेन मुद्दे समजले होते. ते डागलेलं, पायाळू, खतलेलं, 8 फूट 8 किलोमीटर हे थोडं समजलं. जे त्याच्यामधली जी रायमिंग होती ती व्यवस्थितशीर नव्हती लिहिलेली किंवा व्यवस्थितशीर हे नव्हती करून पाठवलेली. बहुतेक त्यांनी मला असं सांगितलं होतं की मोबाईलमध्ये आपण रेकॉर्ड करून टायपिंग कसं करतो त्या प्रकारचं त्यांना रेकॉर्ड केलं, टाईप केलं आणि ते डायरेक्टली मला पाठवलं होतं. तर तशा प्रकारचं हे सगळं काही जजमेंट होतं ना हे होतं. तर मी माझ्या हिशोबानं स्टोरी सांगितली. स्टोरी जर आवडली असेल तर नक्की स्टोरीला लाईक करा. आणि जर तुमच्याजवळ अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे किंवा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला असेल, त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता.